आज मी ना आंबा नारळ बर्फी बनवली होती. म्हटलं तुमच्यासोबत पण एकदा शेअर करावं. इंस्टाग्रामला खूप व्हायरल चाललेली ही सध्या बर्फी. तर एवढी भारी होते ना, मला पण अक्षरशः ना एवढं आवडली ना, जिभेवरती टाकताच विरघळते की बार बास रे बास. तर असो, त्यानंतर ना मी 4-5 आंबे घेतले होते. त्यानंतर त्यांचा पल्प अख्खा काढून घेतला आंब्यांचा आणि ना हा केशर आंबा होता म्हणून गोडच होता. तर असो, त्यानंतर ना मग नारळ पण घेतला होता आणि ओला नारळ एक घेतला होता मी. 4-5 आंब्यांना एक नारळ घेतला होता. त्याचाही ना वरचा जो काळा भाग आहे ना तो म्हणजे काढून टाकलं होतं मी. फक्त आपलं व्हाईटवालंच ठेवलं होतं. त्यानंतर आहे ना हे सगळं मिक्सरला बारीक केलं आणि फर्स्ट आहे ना खोबरं बारीक करा, कारण की ना खोबरं मिक्सरला एवढं बारीक होत नाही म्हणून फर्स्ट आहे ना खोबरं बारीक केलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये आंब्याचा पल्प वगैरे टाकला आणि मग जर तुम्हाला जेवढी म्हणजे गोड आवडत असेल ना त्याप्रमाणे तुम्ही साखर टाका. आम्हाला थोडंसं जास्तच गोड आवडतं म्हणून आहे ना मी थोडीशी जास्त साखर टाकलेली होती. आंबे काय एवढे आंबट पण नव्हते, केशर आंबा होता पण आंबट नव्हते, पण मी जास्त टाकली होती. तर त्यानंतर आहे ना 2 चमचे मी साजूक तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये आहे ना आंब्यांचा म्हणजे पल्प टाकून दिला. आपण जे मिक्सरला आंबे त्यानंतर नारळ आणि साखर जे मिक्सरला फिरवलं होतं त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि ना हे ना पूर्णपणे ना कंटिन्यू हलवत राहायचं, कारण की खाली लागलं नाही पाहिजे आणि तेल सुटेपर्यंत पार हलवत राहायचं यांना, एकदम व्यवस्थित होतं ते. तर असं जर तुम्हाला माझी व्हिडिओ जर आवडत असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी. त्यानंतर आहे ना याच्यामध्ये ना काही जण आहे ना दुधाची साई टाकतात, पण मोस्टली दुधाची साईज टाकतात, पण माझ्याकडे नव्हती अवेलेबल म्हणून मी ना दूध पावडर टाकली होती, किंवा आपण दूध पण टाकू शकतो. तरी ते ना थोडंसं ना माझं एडिटचं आहे ना थोडंसं म्हणजे काय झालं काय माहिती, हा व्हिडिओ असा काय झाला अचानकच. तर असं त्यानंतर आहे ना पूर्णपणे जोपर्यंत आपला जो उन्हातली आहे ना तो अशी उभी नाही राहत ना तोपर्यंत ते ना शिजवत राहायचं. नंतरून आहे ना एका ताटलीमध्ये आहे ना तेल लावायचं किंवा तूप लावायचं म्हणजे माझ्याकडून चुकून निघलं. असं त्यानंतर तूप लावल्याच्या नंतर आहे ना हे आपण जे केलेलं आहे ना ते मिश्रण त्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित आहे ना हाताने व्यवस्थित करून घ्यायचं एकसारखं. तर माझं आहे ना गरमच होतं, कारण की ना मला लवकर म्हणजे तुमच्यापर्यंत रेसिपी करायची होती आणि आद्विकला पण खायची होती, म्हणून मला आहे ना मी गरम असतानाच असं हे केलं. तुम्ही थंड झाल्यानंतर आहे ना खूप भारी होतात ते. तर आणि व्यवस्थित आकार पण येतो, पण हे ना गरम असल्यामुळे एकमेकाला चिकटल्यावानी दिसतात ते. तर नक्की 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 ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि एवढी भारी होती ना. आणि जिनूला तर बघा खाताच एवढी लगेचच आवडले. तर तिने पण आहे ना मस्त बघा ना खाल्ल्याच्या नंतर किती मस्त डान्स करते. तर असं होतं माझं. चला